या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर येथील रामकृष्ण हॉलच्या विस्तीर्ण सभागृहात पार पडलेल्या शिवसेना गटनेत्यांच्या भव्य मेळाव्यात आज उत्साहाचं वातावरण दिसून आलं। हा उत्साह पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला की हा जनतेचा जोशच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विजयी भगव्यात परावर्तित होईल। त्यांच्या या वाक्यानंतर टाळ्यांच्या गजरात हा आवाज दुमदुमला। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य पोहोचवणारा, संकटात सर्वप्रथम धावून जाणारा आणि बहिणींचा लाडका भाऊ म्हणून देशभर ओळखला जाणारा पक्ष म्हणजे आजची शिवसेना असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं। सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत आपण आजही एक सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत असल्याचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला। त्यांनी स्पष्ट केले की समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ही फक्त शिवसेनेत आहे। म्हणूनच आज विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल होत आहेत। हा आपल्यावरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे आणि हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पूर्ण ताकदीने कार्यरत राहा असं आवाहन त्यांनी केलं। आगामी पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदार याद्यांचं बारकाईने निरीक्षण करण्याचे निर्देश देत शिंदे म्हणाले, पक्ष उमेदवाराला जीवाचं रान करून विजयी करा। प्रत्येक शिवसैनिक हेच आपलं बळ आहे। तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की राज्यात निवडणुका जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरवणारा पक्ष म्हणजे शिवसेना होईल आणि या मेळाव्यातील जोशच आगामी विजयानिशी संपन्न होईल। आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की आगामी पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी निवडणुकीची रंगीत तालीम आहे। विजयी पताका रोवण्यासाठी आत्तापासून तयारीला लागा असं त्यांनी आवाहन केलं। या मेळाव्याला आमदार चंद्रदीप नरके, मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार सुजित मिंचेकर, जिल्हा प्रमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अजित मोरे, अजय इंगवले यांच्यासह 40हून अधिक, त्याच पद्धतीने विविध संघटनांचे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भगवा ध्वज देऊन स्वागत केलं आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।